लागलेली. आजारी पण नाटके करते काय? लय अंग दुखतंय, डोकं नुसतं जाम झालंय, हातपाय गळून गेलेत पार. ए आय चल आपण दवाखान्यात जाऊ. ठीक आहे, 5 रुपये. अशोक दादाला सोबत घेऊन जा आणि मेडिकलमधनं डोकं राहायची गोळी आण. गोळी घेतली की होईल बरं. आणि पाय पण. काय गोळी होईल थोड्या वेळाने. झालं का खेळून? अभ्यासाचं पण बघा आता. ए तुझ्या आईची तुझ्या माझी दारू होती की त्यात? दारू होती की त्यात? तुझ्या आईची दारू. दारू सांगते का माझी? तू बाहेर फेकून देते का? नाही नाही मला माहिती नव्हतं त्यात दारू होती म्हणून. डोळ्यात का माती पडली का तुझ्या? लहान पोरगी आहे ती, तिला काय कळतंय? तू तर लय शेपरली का तुझ्या? तर थोडा माझी दारू सांगून दिली ते दिसत नाही का तुला? मला मला मारतो तू? तुला बापाला मारतो तू? आई, तुला माझ्यामुळे मार बसला ना. नाही,
अशोक दादा दारू बंद नाही होऊ शकत का रे? कोण करणार, बाप जन्मात नाही होणार. चल, अण्णाने बघितलं तुला मारतो. आलं सकाळ सकाळी डोस. तुमच्या पाया पडते मी, पण दारू सोडा. कोण दारू पिले? माझं आयुष्याचं वाटोळं केलं, पण निदान त्या पुरीचं तरी नका करू. ए सुने, नीट बोला. काय तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलं ग मी? मी एकटीनं कुठं कुठं बघायचं. महिन्याचं भाडं, पुरीचं शाळेचा खर्च, राशन. या महिन्याला 400 रुपये कमी पडतात. काय करायचं मी? मी तर म्हणते पुरीला आश्रमशाळेत टाकू. खर्च कमी असतो. ए आई, तुला सोडून मला कुठं जायचं नाही. एक काम करतो, मला 12 रुपये दे, मी काम बघून येतो कुठं भेटते का. काल पण असंच बोलला आणि पैसे घेतले आणि डुसून आलो. आता नाहीत माझ्याकडे पैसे. दीपा, मी एका घरचं जुनं भांड करून येते. तोपर्यंत गिरणीतून दळण घेऊन ये. दीपा, तुला आश्रमशाळेत का नाही जायचं? अण्णा दारू पिणायला सारखं मारतात. मग मी गेल्यावर आईकडे कोण बघणार? आता सरकारने एवढी मोठी सोय करून ठेवली आपल्यासाठी, आपण त्याचा उपयोग केला पाहिजे ना. मग मी आश्रमशाळेत गेल्यावर माझ्या पण आईची सोय करतील का ते? अण्णा दारू पिऊन आईला सारखं मारताना तुला वाचवतील का? नाही. मग मला नाही जायचं आश्रमशाळेत. परवा माझ्या आईचा वाढदिवस आहे. आपण साजरा करायचं का? पण पैसा नाही. अशोक दादा, तुझ्या हॉटेलात मला काम भेटेल का र? नाही अगं, तुला काम नाही करता येणार. का? अगं 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय कामावर कोण घेत नाही. बालकामगार म्हणून पोलीस पकडून नेते. मग आता? चल, माझ्याकडे एक आयडिया आहे. हॅपी बर्थडे आई. हे घे 400 रुपये घर भाड्यासाठी. कुठून आणले पैसे? भंगार गोळ्या केलं ते विकून.
जायला तुझ्या केक खाताय तुम्ही तिथं दिसभर नवरा उपाशी आहे आणि केक खाताय तुम्ही हा तर पैसे तिकडे पैसे मी नाही देणार. कळत नाही का तुला ए माझं मारते का चल घराच्या बाहेर उठ घराच्या बाहेर माझ्या घरात अजिबात थांबायचं नाही उठे उठ माझ्या घराच्या जायचं अजिबात घरात यायचं ना तुला सांगून ठेवतो केक खाते जाय माझ्या घरात यायचं ना अजिबात नाहीच नाहीच आय मला शाळेत जायचं. एक काम कर, घराच्या मागून खिडकीतून आत जा आणि दार उघड. काय ती